ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पावसाने केला घात, वांग्याची 1.25 एकर बाग उपटून टाकली, 1.5 लाखाचे आर्थिक नुकसान। कनवाड येथील मुन्नाबाबा कनवाडकर सरकार यांच्या मळी शेतात पोपट खोत यांनी 1 महिन्यापूर्वी 50 गुंठे क्षेत्रात त्रिवेणी काटा या जातीच्या वांगी रोपाची लागण केली होती। 1.5 लाख रुपये खर्च करून वांग्याची बाग पोटच्या मुलाप्रमाणे जपली होती। मात्र अति पावसामुळे या बागेतील वांग्याची रोपे वाळू लागल्याने शेतकरी पोपट खोत यांना 1.5 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केवळ मान्सून पूर्व झालेल्या अति पावसामुळे झालं असल्याची माहिती पोपट खोत यांनी दिली आहे। शिरोळ तालुक्यात भाजीपाला व फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते। येथील भाजीपाला पुणे, मुंबई, गोवा या ठिकाणी विक्रीला जात असतो। 4 पैसे मिळावे म्हणून कुटवाड येथील पोपट खोत यांनी कनवाड येथे मुन्नाबाबा कनवाडकर सरकार यांच्या असलेली 50 गुंठे जमिनीत 1 महिन्यापूर्वी त्रिवेणी काटा या वांग्याच्या रोपांची लागण केली होती। नुकतेच फळ लागण्यास सुरुवात झाली होती। मात्र मान्सून पूर्व पावसाने या परिसरात दाणादाण उडवून दिल्याने अति पावसाने वांग्याच्या झाडांवर फिजोरियम नावाची बुरशी तयार झाली होती। या बुरशीने झाडांची साल कातरत असल्याने वांग्याची रोपे वाळू लागली आहेत। यामुळे 1.25 एकर वांग्यांची बाग उपटून टाकण्याशिवाय खोत यांच्याकडे पर्याय नव्हता। शनिवारी 1.25 एकर बागेतील सर्वच वांग्याची रोपे खोत यांनी उपटून टाकली आहेत। मान्सून पूर्व पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शासन स्तरावर पंचनामा होऊन आर्थिक मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कनवाड। आमचा आज वांग्याचा प्लॉट उपडून काढत आहे। अतिवृष्टी जास्त झाली त्यामुळे फिजोरियम नावाची बुरशी तयार झाली होती आणि ती झाडाच्या सालीला भोवतीनं काळं चट्टा पडून ती झाडं संध्याकाळपर्यंत वाळत चालली होती, म्हणून आम्ही उपडून टाकली। साधारण हे झाड लावत असताना अंदाजे एकरी 1.5 लाखाच्या आसपास खर्च आला होता, तो पुरा नुकसानीत गेला आहे। या बुरशीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्याचं होत चाललेलं आहे। तरी भरपूर उपाययोजना केल्या, साधारण गेली 10 ते 15 दिवस नको ती औषधं वापरली, कृषी सल्लागारांचा सल्लाही घेतला, पण त्याचा काय उपयोग झाला नाही।